भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी आहे, जी जवळजवळ वर्षाला 800 चित्रपट बनवते आणि या चित्रपटांमध्ये अनेक 32 प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांचा सुद्धा समावेश आहे। आणि यामध्ये जर आपण मराठी चित्रपटाचा आकडा जर पाहिला तर मराठी चित्रपटसृष्टी जवळपास वर्षाला 100 चित्रपट बनवते, परंतु त्यामध्ये सक्सेस रेट हा फक्त 5% आहे। आणि हा सक्सेस रेट जर आपण कंपेअर केला तर एखाद्या भाजीपाल्यामध्ये जेवढा सडका भाजीपाला आपल्याला मिळतो अगदी तेवढाच आहे। यासाठी आपण भारतीय चित्रपटसृष्टीचा जर इतिहास पाहिला तर 1913 मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा एक मुखपट बनवला होता, तो मराठी होता। म्हणजेच भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मराठी चित्रपट बनवला गेलेला आहे। परंतु आता जर आपण मराठी चित्रपटांचा जर सक्सेस रेट पाहिला तर अगदी कमी आहे। यामागे अनेक कारणे आहेत। हे जाणून घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण मराठी चित्रपटांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे आणि तो फेल जाण्यामागची कारणे जाणून घेतली पाहिजे। सर्वप्रथम आपण मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास जाणून घेऊया। मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास खूप जुना आहे, कारण 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र हा सर्वप्रथम चित्रपट हा दादासाहेब फाळके यांनी काढला होता आणि इथूनच मराठी चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली। हे जे काही युग होते याला आपण मुकयुग म्हणू शकतो, ज्यामध्ये हिंदू पौराणिक कथांवरती चित्रपट काढले जात होते। त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीचे 1910 ते 1930 हे मुकयुग होते। 1970 मध्ये ग्रामीण कथांवरती चित्रपट बनवले गेले, ज्यामध्ये व्ही शांताराम यांची खूप महत्त्वाची आणि मोलाची कामगिरी आहे। त्यानंतर 1980 ते 1990च्या दशकामध्ये अनेक विनोदांवरती चित्रपट बनवले गेले। नंतर 2000 नंतरच्या काळामध्ये अनेक सामाजिक कथांवरती चित्रपट बनवले गेले आणि जे काही नाटकांवर आधारित चित्रपट आहेत ते चित्रपट बनवले गेले। भारतीय चित्रपटसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांच्या काळामध्ये संपूर्ण कलाकार हे स्टुडिओशी निगडित होते। नंतर स्टुडिओची पद्धत कोलमडली। 1913 ते 1930 मध्ये हिंदुस्तान, शारदा किंवा MH फिल्म्स यासारख्या कंपन्या आल्या। नंतर 1960 नंतर संपूर्ण स्टुडिओ पद्धत कोलमडली आणि मोठमोठ्या कौटुंबिक प्रोड्युसर्सच्या कंपन्या आल्या, ज्यामध्ये आहे यशराज फिल्म्स असेल, धर्मा प्रोडक्शन हाऊस असेल किंवा बडजात्ते यांचे खूप मोठ्या कंपन्या आल्या, ज्यामुळे स्टुडिओची पद्धत कोलमडली। परंतु या पद्धतीमध्ये मराठी कोणताही मोठा कंपनीचा प्रोड्युसर बनलेला नाही, ज्यामुळे एक कौटुंबिक निर्माता तयार होईल। खूप सारे मराठी चित्रपट जणू काही पुण्यातल्या लोकांनी फक्त पुण्यातल्या लोकांसाठीच बनवलेले आहेत असे भासून येतात, कारण की इतर महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत किंवा जनतेपर्यंत हे चित्रपट पोहोचतच नाही। जरी ह्या चित्रपटांचा विषय चांगला असला तरी मार्केटिंग किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचत नाही। मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काळानुसार खूप काही बदल झाले आणि ही मराठी चित्रपटसृष्टीने काळानुसार खूप प्रगतीही केली। अगदी श्वास सारखा चित्रपट ऑस्करपर्यंत पोहोचला, परंतु बॉक्स ऑफिस किंवा आर्थिकदृष्ट्या जर आपण मराठी चित्रपटसृष्टीचे गणित जर पाहिले तर मराठी चित्रपटसृष्टी हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा खूप मागे आहे। कारण कोणतीही चित्रपटसृष्टी जर भक्कम व्हायची असेल तर त्या चित्रपटसृष्टीला आर्थिकदृष्ट्या आणि बॉक्स ऑफिसवरती कमाई करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी या आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या मराठी चित्रपटसृष्टी मागे खूप काही कारणे आहेत, ते आता आपण पुढे पाहणार। आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये घराणेशाही किंवा नेपोटिझम हे आपण पाहतो, ज्यामध्ये कौटुंबिक स्तरावर खूप मोठमोठे निर्माते आहेत जे त्यांच्या मुलामुलींना स्टार्स बनवतात आणि ते पुढे चित्रपटसृष्टीमध्ये येतात। अगदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा आहे, कौटुंबिक स्तरावर खूप मोठमोठे निर्माते आहेत आणि त्यांची मुले पुढे येऊन स्टार्स बनतात। ही जी काही पद्धत आहे ही मराठीमध्ये कमी आहे। जसं घराणेशाहीमुळे खूप काही परिणाम किंवा तोटे आहेत, अगदी हा फायदा घराणेशाहीमुळे हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला झालेला आहे। मराठीमध्ये घराणेशाही नसल्यामुळे एक कौटुंबिक स्तरावर मोठमोठे निर्माते निर्माण झालेले नाही आणि आर्थिकदृष्ट्या ही चित्रपटसृष्टी भक्कम झालेली नाही। मराठी चित्रपटसृष्टी मागे पडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अजूनही मराठी चित्रपटसृष्टीला खूप सारे मोठा स्टार लाभलेला नाही, की ज्या स्टारच्या नावावर चित्रपट जर कमी जास्त तुलनेचा असला तरीही चित्रपटाला गर्दी होईल। कारण की आपण जर उदाहरण पाहिले तर हिंदी चित्रपटसृष्टी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्टारचे वर्चस्व आहे। हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये स्टारचे वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे। अगदी चित्रपटचा आशय कमी जास्त प्रमाणात असला तरी स्टारच्या वर्चस्वामुळे चित्रपट चालले जातात आणि आर्थिकदृष्ट्या ही चित्रपट इंडस्ट्री खूप मोठी भक्कम झालेली आहे। पण यामध्ये जर आपण मराठी चित्रपटसृष्टीला जर आणलं तर मराठी चित्रपटसृष्टी ही खूप मागे राहिलेली आहे।
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अजूनही कोणता स्टार मोठा झालेला नाही की ज्याच्या जोरावर संपूर्ण चित्रपट चालले जातील। अगदी जर 90 किंवा 2000च्या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर या स्टार्सच्या जोरावर चित्रपट चालले जात होते। तो काळ ही खूप कमी प्रमाणात होता। नंतर मराठी चित्रपटसृष्टीला स्टार्स लाभलेले नाही, ज्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही आर्थिकदृष्ट्या भक्कम झालेली नाही। या संपूर्ण कारणांमुळे आपल्याला कळते की मराठी चित्रपटसृष्टी या संपूर्ण कारणांमुळे मागे राहिलेली आहे। मग मराठी चित्रपटसृष्टी पुढे जाणे तरी महत्त्वाचे का आहे? कारण की मराठी भाषा, मराठी परंपरा किंवा इतर मराठी भाषेतलं साहित्य जर आपल्याला जपून ठेवायचं असेल किंवा जिवंत ठेवायचं असेल तर मराठी चित्रपटसृष्टी ही जिवंत ठेवणे खूप गरजेचं आहे। मराठी चित्रपटसृष्टी ही आर्थिकदृष्ट्या भक्कम नसली तरी याचा अर्थ असा नाही की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगले चित्रपट होऊन गेलेले नाही। अगदी श्वास सारखा चित्रपट जो ऑस्कर पर्यंत पोहोचलेला आहे किंवा लगान सारखा चित्रपट जो एका मराठी दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला आहे तो सुद्धा ऑस्कर पर्यंत पोहोचलेला आहे, किंवा जोगवा, नटरंग हे जे काही नॅशनल अवॉर्ड्स चित्रपट आहेत हे सुद्धा मराठी आहेत। परंतु हे संपूर्ण चित्रपट हे आशयकारक चित्रपट आहेत आणि असेच जे काही इतरही मराठी चित्रपट आहेत हे आशयकारक चित्रपट आहेत, ज्यामुळे या चित्रपटांचा ऑडियन्स खूप कमी आहे। याच कारणाने मराठी चित्रपट हा बॉक्स ऑफिस वरती चालत नाही। या आशयकारक चित्रपटांमुळे याचा ऑडियन्स कमी असल्यामुळे हा मास ऑडियन्स पर्यंत पोहोचत नाही। त्याचप्रमाणे आता जर आपण पाहिलं तर हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा एक डबघाईला आलेली आहे। यामागे ही सुद्धा खूप महत्त्वाचे कारण आहे, जे म्हणजे की आता जे काही संपूर्ण जग आहे खूप जवळ आलेले आहे। OTT प्लॅटफॉर्म आलेले आहे, ज्यावरती आपण इथं बसून कोरियाचे चित्रपट पाहू शकतो, इराणियन चित्रपट पाहू शकतो। या सर्व कारणांमुळे माणसांकडे चॉईस वाढलेली आहे आणि स्पर्धाही जास्त वाढलेली आहे। त्यामुळे एक सोबतच मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, तमिळ चित्रपट आणि कोरियन चित्रपट असं कॉम्पिटिशन किंवा अशी स्पर्धा निर्माण झालेली आहे। त्यामुळे माणसांकडे ऑप्शन खूप निर्माण झालेले आहेत, ज्यामुळे की मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो यांच्यामध्ये ही स्पर्धा तयार झालेली आहे, ज्यामुळे हे जे काही रिजनल चित्रपट आहेत हे डबघाईला लागलेले आहेत।